आता झाली संध्या, दिंड्या निघाल्या, तुझं पाहिण्या वाटा उभा ठाकी. महाराष्ट्राची शान, वारकरी परंपरेचा आत्मा, जगद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुन्हा एकदा भक्तिरसात न्हालाय. पायी चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात मार्गस्थ होती आता ही वारी. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचा अधिकृत आदेश सुद्धा जारी केला. नेमके काय बदल आहेत वाहतुकीत जाणून घेऊयात. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 22 जून रोजी पुणे ते सासवड दरम्यान प्रस्थान करणार आहे. 22 जूनच्या पहाटे 2 वाजल्यापासून ते 24 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे जाणारी दिवेघाट आणि बोपदेव घाट मार्गे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी खडीमशीन चौक, कात्रज, कापूरहोळ मार्गे वळवण्यात येणार आहे. 24 ते 25 जून दरम्यान सासवड, जेजुरी, वाल्हे रस्त्यावर पालखी मुक्कामी असणार आहे. त्यामुळे या काळात वाहतूक झेंडेवाडी, पारगाव, मेमाने, सुपे, मोरगाव आणि नीरा या मार्गे वळवली जाईल. 26 जूनला पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल, तर पहाटे 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सासवड, जेजुरी, मोरगाव मार्गे ही वाहतूक वळवण्यात येईल. 26 ते 28 जून या कालावधीत लोणंद ते फलटण रस्त्यावरील वाहतूक शिरवळ मार्गे वळवण्यात येणार आहे. दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी 23 जून रोजी लोणी काळभोर ते यवत मार्गे प्रस्थान करणार आहे. 23 तारखेला पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली, केसनंद, राहू, पारगाव, चौफुला मार्गे, तर सोलापूरकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला, राहू, केसनंद, वाघोली मार्गे वळवली जाईल. 24 जून रोजी यवत, वरवंड आणि 25 जून रोजी वरवंड, उंडवडी या टप्प्यांवर बारामती, पाटस, दौंड रस्ते बंद राहतील. या मार्गावरील वाहतूक भिगवण मार्गे, सुपा, लोणी पाटी मार्गे वळवण्यात येईल. 26 ते 30 जून दरम्यान पालखी बारामती, सनसर, निमगाव, केतकी, इंदापूर आणि अकलूज मार्गे पुढे सरकेल. या संपूर्ण कालावधीत विविध वेळांमध्ये स्थानिक रस्ते बंद किंवा वळवण्यात येणार आहेत. ही वाहतूक बदल योजना तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आली आहे. तरी कृपया तुमच्या प्रवासाचं नियोजन योग्य मार्गाने करा. वाहतूक पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. वारी म्हणजे भक्ती, वारी म्हणजे समर्पण. संतांच्या पाऊलवाटांवर चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपणही जबाबदारीने वागूया. प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करा आणि या आध्यात्मिक यात्रेला सहकार्य करा. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिविक मिरर.